नमस्कार, मी जीत. आणखीन एक खूप हलकं-फुलकं कथानक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पुन्हा एकदा. कथेचं नाव आहे निष्कर्ष. जगामध्ये कोरोना येण्यापूर्वीची म्हणजे फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हा म्हणे राजीव गांधी पुलावरून काळेवाडी फाट्यावर पलीकडे हिंजवडीला जायला किंवा तिकडून पुन्हा पुण्यात यायला मुंगीच्या गतीने जावे लागायचे. आणि काही वेळा तर त्या शर्यतीत मुंग्या जिंकायच्या म्हणे. सगळीच माणसं तेव्हा नुसत्या वाहणाऱ्या ट्रॅफिकचा भाग होऊन जायचे आणि डोक्यामध्ये केवळ असाइनमेंट पूर्ण करण्याचे किडे वळवळत असायचे. त्या काळात म्हणे सगळ्यांच्यामध्ये योगी लोकांची लक्षणे प्रकर्षाने दिसत असत. जसे योगी स्थितप्रज्ञ असतात. योग्यांचे ध्यान लागते, तंद्री लागते. एका विशिष्ट म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या ध्येयाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये योगी लोकांना रस असत नाही. त्यांनी सर्व संग परित्याग केलेला असतो. पतिपत्नी म्हणून केवळ प्रजोत्पादना इतकाच संबंध ठेवून ते कडक ब्रह्मचर्याचे पालन करत. तपश्चर्याला वनात निघून गेल्यानंतर ऋषीमुनी जसे काही काळांसाठी पत्नी मुलांची आठवण झाल्यावर आश्रमात येऊन जात, तसे हे योगी काही काळ घरी येऊन पुन्हा त्यांच्या तपश्चर्येला निबिडारण्यात निघून जात. साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, काही ठिकाणी त्याहीपेक्षा भयानक वार्षिक, द्विवार्षिक, त्रैवार्षिक, चतुर्वार्षिक, पंचवार्षिक असे विवाह या योग्यांनी केलेले असत. हसू नका. हा एकदा भेटल्यानंतर नवरा बायकोने पुन्हा किती काळाने भेटायचं त्याचा कालावधी आहे. आठवड्यांनी भेटायचं असेल तर साप्ताहिक विवाह, 15 दिवसांनी भेटायचं असेल तर पाक्षिक विवाह. यांचं मन दुःखाने उद्विग्न होत नसे की सुखाने हुरळून जात ते नसत. अनंत जन्मांच्या तपश्चर्येनंतर प्राप्त होणारी अवस्था यांना सहज प्राप्त झालेली असे. उत्तम पगाराचं वर्षाचं पॅकेज मिळालं की यांना तात्काळ मोक्ष प्राप्त होत असे आणि अर्थातच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातूनही सुटका होत असे. IT इंजिनियरचा जन्म झाल्यानंतर यांच्या शरीरामध्ये इतर कशाचाच जन्म होत नसे आणि त्यामुळे इतर कशाचाच मृत्यू होण्याचेही कारण नसे. त्या काळातली म्हणजे अगदी पुराण काळातली ही गोष्ट आहे. एखाद्याचं नाव सात्विक असेल तर तो 7 वेळा विकला गेलेला नसतो हे आमच्या पुणेकरांना कोण सांगणार. पण सात्विक नाव निघालं की त्याच्या मागे बरं का, पाठीमागे सगळेजण 7 वेळा विकला गेलेला असं त्याला संबोधतात. कुणी विक्या म्हणतात. पण कोकणातल्यासारखी एक सवय पुण्यात सुद्धा आहे. ती म्हणजे बरेच जण त्याला त्याच्या आडनावावरून जोशा असंच म्हणतात. तर असा हा आपल्या कथेचा नायक सात्विक जोशी उर्फ जोशा. जोशाने रात्रीच पार्टीवरून परत येत असताना बायकोला सांगितले होते, उद्या सकाळी मला लवकर उठव. तुला माहीत आहे ना, उद्या माझा जॉब इंटरव्ह्यू आहे. जसा आत्मा एक शरीर टाकून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तसा IT इंजिनियरसुद्धा एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत प्रवास करत असतो आणि कपिल मुनींच्या सांख्यशास्त्राचा नियम सिद्ध करत असतो. त्याच्या मोक्षप्राप्तीचे 9 पैकी कोणत्याही भारतीय दर्शनामध्ये न सापडणारे अनमोल साधन हेच आहे, पॅकेज. आता पार्टी म्हटल्यावर मलाही जरा उशीर होईल उठायला असं वाटतंय. सकाळी तुलाच लवकर उठावं लागेल. मला काही उठवायला जमणार नाही. स्त्रीमुक्ती, स्त्रीचे अधिकार, स्त्री स्वातंत्र्य याबद्दल प्रचंड आदर असलेल्या स्वातीने जोशाला 3 वाक्यात क्लीन बोल्ड केले. पण योगी असल्यामुळे जोशाने राग येऊ दिला नाही. त्यामुळे त्याला राग गिळावासुद्धा लागला नाही. संपूर्ण तन मन गुरुचरणी वाहिलेल्या शिष्याने ज्याप्रमाणे समर्पण भावनेने गुरुची आज्ञा शिरसावंदे मानावी, तितक्याच समर्पण भावनेने जोशाने होकारार्थी आपले डोके हलवले. बस ठरलं तर सकाळी जोशाने स्वतःला उठवणे. आत्मनिर्भरता.
जोशाने झोपताना अशा पद्धतीने अलार्म साऊंड सेट केला की त्याचा आवाज सकाळी फक्त जोशालाच ऐकायला येईल. अलार्म वाजला तर बायको आणि मुलांची झोपमोड होणार नाही. ही एक प्रकारची कुटुंब वत्सलताच. पण त्याहीपेक्षा जास्त खरे कारण म्हणजे बायको जर जागी झाली तर आपलं काही खरं नाही याचा विचार मनात येऊन जोशाच्या पोटात गोळा आला होता. सकाळी जोशाने त्याची आलिशान गाडी बाहेर काढली. गाडीचं स्टार्टर मारत असतानाच त्याच्या मनात गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांचा विचार आला. हा जॉब कन्फर्म झाला तर पुढचे हप्ते सुरळीत भरता येतील. मनातल्या मनात तो खुश झाला. पण तो योगी असल्याने शपथ त्याने ती खुशी स्वतःसह कुणाला सुद्धा दाखवली नाही. भारताची सिलिकॉन व्हॅली. बरं वाटतं असं म्हणायला. काहीतरी वेगळं करत असल्याचा भास अशा गोष्टींमुळे निर्माण होतो. आपण इतरांपेक्षा कोणीतरी वेगळे आहोत याचं एक अनामिक, विकृत, मानसिक समाधान असं वाटण्यामध्ये आहे. पण असतो आपण हिंजवडीतच. या पॉश ऑफिसमध्ये, पॉश वेटिंगमध्ये त्याच्यासारख्याच एका बिन चेहऱ्याच्या योगिनीला रिसेप्शनवर भेटून येऊन जोशा वेट करू लागला. कॅन यू वेट फॉर सम टाईम आउट देअर? बॉस इज बिझी नाव. मुलगीच्या चेहऱ्यावरून भारतीय वाटत होती. महाराष्ट्रीयनसुद्धा असू शकेल. पण सिलिकॉन व्हॅलीमध्ये देववाणी आता बदललेली आहे. हे हिंदी किंवा मराठी चालत नाही. देवता केवळ इंग्रजी भाषेतले मंत्रच ऐकतात. जोशाच्या मनामध्ये सहजच एक विचार चमकून गेला. च्या मारी, या HR डिपार्टमेंटच्या हेडला बॉस का म्हणतात? हा कोणती गँग चालवतो? मिस्टर सात्विक जोशी. त्याच बिन चेहऱ्याच्या योगिनीने जोशाचे नाव पुकारले आणि HRच्या रूममध्ये जोशाचा प्रवेश झाला. मे आय कम इन सर? येस प्लीज. देववाणीतला संवाद. जोशाला हे नवीन नव्हते, पण तो थोडासा नर्वस झालेला असल्यामुळे केबिनच्या दारातच धडपडला. पडता पडता सावरला. बॉसने विचारले, व्हॉट इज दॅट? बिचाऱ्या जोशाला वाटले इंटरव्ह्यू चालू झाला वाटतं. तो सावरता सावरता त्याने फटफट उत्तर दिले, दॅट इज कंजंक्शन सर. वाह, काय व्याकरण आहे पठ्ठ्याचं. इंटरव्ह्यू संपत असताना बॉसने प्रश्न केला, मिस्टर जोशी, तुम्ही आधीची कंपनी जी आहे ती का सोडत आहात? या संदर्भात तुम्ही जे बोललात की तुम्हाला बेटर अपॉर्च्युनिटी पाहिजे, ते खरे काय की आणखी काही कारणे आहेत? आणखी काहीच कारण नाही सर. नाही मिस्टर जोशी, तुम्ही खोटे बोलताय. तुमच्या जुन्या HRचा शाळेतला मित्र माझ्या शेजारीच राहतो. त्यांनी तुमच्या जुन्या HRची तुमच्याबद्दल काय मते आहेत ते मला सांगितले आहेत. यू मिस्टर जोशी, यू आर द मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट, बट यू आर नॉट ट्रस्टवर्दी. मला खात्रीपूर्वक कळाले आहे की जुन्या कंपनीत काम सोडून तुम्ही पॉर्न साईट बघत बसायचात. तुम्ही कंपनीचा डाटासुद्धा चोरून दुसऱ्यांना विकला होता. संपूर्ण IT क्षेत्रात काम करायची तुमची लायकी नाही. मी IT क्षेत्रात कुठेही तुम्हाला काम मिळू देणार नाही. खरं सांगायचं म्हणजे हेच सांगायला मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. तुझं रेप्युटेशन ऐकूनच तुला मी बाहेर वाट पाहायला लावली होती. तुला भेटून एकदा मला खात्री करून घ्यायची होती. हे सगळं ऐकून खरं म्हणजे या पापभिरू जोशाला धरणी मातेने पोटात घ्यावे असे वाटायला लागले. हे काय होतंय? हे IT क्षेत्राबाहेरील कोणतेही व्यवहार ज्ञान नसलेल्या जोशाला समजेना. जोशाच्या तोंडून शब्द फुटेना. जोशाच्या घशाला कोरड पडली. रक्तदाब वाढल्याने त्याचे सर्वांग थरथरू लागले. काय करावे, कोणती प्रतिक्रिया द्यावी हे जोशाला काहीच कळेना. तो केवळ सर सर असे म्हणत राहिला. बॉसने जोशाला पाणी प्यायला दिले. जोशाला थोडी हुशारी वाटली. पाण्याचा एक थंडगार थेंब डोक्यावर पडून मेंदू शांत व्हावा तसे अचानक त्याला आठवण झाली. प्लीज सर, मी एक फोन करू का? जोशाने विचारले.
बॉस करा म्हणाला. जोशाने फोन जोडला. पलीकडून जीतने विचारले, जोशा बोल, कशी काय आठवण काढलीस? जोशाने हरतालिकेची सुप्रसिद्ध कथा जीतला अगदी थोडक्यात सांगितली आणि विचारले की या बदनामीमुळे माझा बॉस हा जॉब घालवला बॉसनी तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपन्न झाली तर मी उतणार नाही, मी मातणार नाही. मला यातून मार्ग काढून दे. मी बॉसच्या समोरच बसलो आहे. भावार्थ तुम्हाला समजलाच असेल. जीत म्हणाला, चिंता करू नकोस. या विषयावर पूर्वी आपली चर्चा झाली होती. ते तुझ्या बॉसला सविस्तर सांग. पण सांगण्यापूर्वी साल्याला 2 प्रश्न विचार. तुझ्या जुन्या एचआरचं नाव काय आणि त्याचा हा शाळेतला मित्र कोण? चल फोन ठेवतो. शनिवारी संध्याकाळी भेटूया. सुटकेचा एक निश्वास टाकून नुकत्याच मिळालेल्या आत्मविश्वासाने जोशा बॉसला म्हणाला, बॉस, माझ्या 2 प्रश्नांची उत्तर द्या. मग मी तुमच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरे देतो. बॉस म्हणाला, तुझा जुना एचआर म्हणजे कुलदीप शर्मा. तो मूळचा गुडगावचा. त्याचा तिथला शाळेतला मित्र पियुष राशी माझ्या शेजारीच राहतो. त्याने सगळे सांगितले आहे मला तुझ्याबद्दल. आता बोलण्याची वेळ जोशाची होती. कोण कुलदीप शर्मा, कोण पियुष राशी? ही दोन्ही नावं मी माझ्या आयुष्यात कधीही ऐकलेली नाहीत. शक्य नाही, बॉस म्हणाला. हा कुलदीप शर्मा साई IT एनेबल्ड सर्व्हिसेसचा HR आहे. तुझी जुनी कंपनी. विसरलास काय? सर, तुम्ही काहीतरी चुकत आहात. तुमचा गैरसमज झाला आहे. मी साई IT एनेबल्ड सर्व्हिसेसमध्ये कधीच काम करत नव्हतो. मी माझ्या प्रोफाईलमध्ये स्पष्ट लिहिलं आहे ते साई म्हणजे स्वस्तिक ॲक्टिव्ह IT कंपनी संदर्भात. तिला शॉर्ट फॉर्ममध्ये साई म्हणतात सगळेजण. तिथेच तर सगळा घोळ झाला ना. सर प्लीज माझं प्रोफाईल तुम्ही जरा परत वाचाल का? माझा जुना HR एस शंकरन आहे हैदराबादचा. त्याच्याशी वाटल्यास तुम्ही बोलून घ्या. खात्री करून घ्या प्लीज सर. आता अचंबित होण्याची वेळ बॉसची होती. बॉसने प्रोफाईल पुन्हा उलटसुलट करून पाहिला. आधी कंपनी, मग जुना HR. जे कळले ते सगळे वेगळे होते. बॉसने शांतपणे जोशाला सॉरी म्हटले. मगाशी तुम्ही थोड्या वेळासाठी कुणाशी बोललात? जोशा म्हणाला, या क्षणी ते महत्त्वाचे नाही. तुम्हाला गरज पडली तर सांगेन कधीतरी. पण त्यांनी काय सांगितले तुम्हाला सांगायला ते जास्त महत्त्वाचे आहे. बॉस, तुम्ही मला इथून बाहेर काढले असते. तुम्ही इतके मोठे आहात की माझा संपूर्ण CV तुम्ही खराब करून टाकला असतात. आणि वाईट म्हणजे माझ्याबद्दल तुम्हाला काहीही माहीत नसताना तुम्ही हे सगळं केलं असतं. ज्यांना कोणत्याही सहकार्याशिवाय अशा बदनामीला सामोरे जावे लागत असेल त्यांची काय अवस्था होत असेल. तुमच्यासारखे लोक थेट निष्कर्ष काढतात. माहिती संपूर्ण ऐकीव असते. अगदी कोणत्या तरी माणसाबरोबर दारूच्या बाटलीसोबत तुम्ही कधीतरी संध्याकाळी बसता, त्याच्या नशेत काहीतरी गप्पा मारता आणि त्या झालेल्या गप्पा अधिकृत स्रोत म्हणून वापरता. तुमच्या असल्या वागण्याने अनेक माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. विनाकारण अशी माणसे बदनाम होतात. तुम्ही दारू पाजता म्हणून तुमच्या शेजाऱ्याला तुमच्या जवळ यायचे असते आणि तुमच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोणती माहिती तुम्हाला उपयुक्त वाटेल आणि तुमच्याजवळ जाता येईल हा विचार तो करत असतो. आम्ही पार्ट्या करतो सर, नाही असे नाही. पण पार्टीमध्ये इतरही गॉसिप करत नाही. आणि जो त्या पार्टीमध्ये नाही आणि स्वतःला डिफेंड करू शकत नाही त्याबद्दल तर आम्ही मित्र कधीच एकमेकाला वाईट काही सांगत नाही. काय अधिकार आहे आपल्याला दुसऱ्याचे मूल्यमापन करण्याचा? जेव्हा तुम्ही फूटपट्टी घेऊन दुसऱ्याची मापे काढत असता तेव्हा तुमच्यापेक्षा शक्तिमान कुणीतरी मीटरपट्टी घेऊन तुमचे माप काढत असतो. सगळीकडे संशयाचे वातावरण आणि एकमेकाबद्दल नुसतेच भास निर्माण करणाऱ्या प्रतिमा तयार झालेल्या असतील तर जगायचं कसं? तुम्ही सुद्धा थोडाही विचार करत नाही या गोष्टीचा? अहो, निव्वळ खोटी बदनामी टाळायची कशी म्हणून कितीतरी निष्पाप जीवांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेक लोक आत्मविश्वास गमावून बसले आहेत. काहीच करण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत.
जीत म्हणतो, पाण्यात खडा मारून पाण्याची खोली कळत नाही, त्यासाठी पाण्यात बुडवून घ्यावी लागतात स्वतःला. पण इथे वेळ कुणाकडे आहे? तुम्हाला वरवर पाहून लोकांच्याबद्दल मतं बनवायची असतात आणि थेट निष्कर्षावर पोचायचं असतं. आणि ते तुमचे बिनबुडाचे निष्कर्ष तुम्ही गृहीत धरता, दुसऱ्यावर लादता. ज्या विषयाचे तुम्हाला ज्ञान नाही त्या विषयासंदर्भात निष्कर्ष काढण्याचा कोणालाही काय अधिकार आहे? एकदा जाणून घ्यायचा प्रयत्न करा. जवळ येऊन निष्कर्ष काढण्याची गरज भासणार नाही तुम्हाला. तुम्हाला समजेल तुम्ही थोड्याफार फरकाने माझ्यासारखेच आहात. माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्र तुम्हाला तुमच्या या वागण्याबद्दल चांगली अद्दल घडवू शकतात, पण मी तसे करणार नाही. कारण तुमच्या या आजच्या एका वागण्यावरून मी तुमच्याबद्दल काही निष्कर्ष काढला तर तुमच्या माझ्यात जो काही थोडा फरक आहे तो राहणार नाही. येतो मी सर. जिथे मला कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय स्वीकारतील, माझा खोटा इतिहास, माझ्याबद्दलच्या अफवा यांच्यावर विश्वास न ठेवता मला मी जसा आहे तसा पारखून घेतील, अशी अनेक ठिकाणी या जगात आहेत. मी तिथे जाऊन काम करीन. पण जाताना एक सांगतो सर, जिथे दारू प्यायला बसता तिथे दारूच प्या. प्रोफेशनल विषय तिथे काढू नका. नि काढलेत ना तर कृपा करून त्यावरून कुठल्याही निष्कर्षापर्यंत येऊ नका. सुसंस्कृत मानव समाजाला लागलेला हा कोरोनापेक्षाही सगळ्यात भयानक मानसिक रोग आहे, निष्कर्ष काढणे.